विधानसभा निवडणुकीची घोषणा सुरू झाल्यापासून आज मतदान होईपर्यंत बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळते, दमदाटी केली जाते असा आरोप युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांनी केला। तसंच त्यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची देखील मागणी केली। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी मात्र हे आरोप फेटाळताना दुसऱ्याच पक्षाकडून आमच्या पोलबूथ एजंटवर दमदाटी होत असल्याचा आरोप केला आहे। शर्मिला पवार यांनी केलेल्या आरोपांना अजित पवार गटाने दिलेलं उत्तर आपण पाहूया। आमच्या इथे कार्यकर्ता आहे ज्याचं नाव मोहसिन आहे। तो त्याचं काम करत होता, तो आतमध्ये बसलेला होता। इथे काही स्थानिक लोक आहेत, त्यांनी स्वतःच्या घरचं लग्न कार्य असल्यासारखं प्रत्येक व्यक्तीला या बसा बसा, या बसा बसा, झालं का मतदान तुमचं, तुम्ही केलं का वोटिंग, तुम्ही केलं का मतदान, हे असे इशारे चालू आहेत। आणि आता आम्हाला या स्लिप्स दिसत आहेत, या स्लिपवरती घड्याळाचं चिन्ह तुम्हाला स्टॅम्पनी मारलेलं तुम्हाला दिसतंय। आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही हे कोणी केलेलं आहे। हो, आम्ही आता ह्याची लेखी तक्रार देणार आहोत। एक तर पहिली दमदाटीची की तुम्ही आमच्या मोहसिनला दम दिलेला आहे की मी तुला बाहेर येऊन खलास करीन, माझ्या भावाबद्दल जर काही तू चुकीचं सांगितलंस तर। पण मी त्याच्या भावाला स्वतः उभं राहून तिथं मी बघितलं, तो वेगळ्या पद्धतीने वागत होता, माझ्या समोर वागत होता। वरती कॅमेरा देखील आहे, त्याच्यात देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्हाला ते धमकी दिलेल्याचं मिळू शकतं। माझे या ठिकाणी बूथ एजंट आहेत, सगळ्या बूथ एजंटला ह्याने आज जाऊन तुझ्या घरचं लग्न आहे का, तू बाहेर हो, तू काय कशाला दमदाटी आडनाव घेऊन आणि बरं का आमचे सगळे खाटीक समाजाचे मंडळी आहेत, त्यांना काय गालिंद्याच्या घरचं लग्न आहे का, कशाला सगळ्यांनी ठेवलं आणि अजूनही ठेवायचं। कोण दिलं दाखवा, ऐका द्या ना, नाही ऐका ना, 1 मिनिट। तसं असेल तर प्रशासन कायदेशीर कारवाई करेल। नाही पण त्यांच्या हातात चिठ्ठ्या होत्या, त्याच्यावर अहो त्यांनी चिठ्ठ्या आणल्या ना, मी सांगतोय ना तुम्हाला। हो मग मी त्यांच्या चिठ्ठ्या आता घेऊन उभा राहू का आणि दाखवू का तुम्हाला? अहो कशाने प्रूफ करताय तुम्ही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।